विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या हातामध्ये सुरक्षित आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यामध्ये राज्याचं भवितव्य आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सुरक्षित आहे. जिल्ह्यामध्ये आम्ही पालकमंत्री म्हणून काम करतोय. त्यांच्या दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही आमची कार्यवाही करताना जिल्हा सुरक्षित राहायला पाहिजे, विकासभूमीवर राहायला पाहिजे आमचा प्रयत्न आहे. हे करताना एक चांगली टीम जिल्ह्यामध्ये पाहिजे आम्हाला. त्यासाठी या देवळालीच्या नगराध्यक्षपदी सत्यजित कदम याचं नेतृत्व आपल्याला पाहिजे. टीम लीडर लागला पाहिजे. थोडा सत्तेचा स्पष्टोक्ता आहे तर अशी माणसं लागतात. मला सांगतो ठीक आमचा काळ गेला गोडी गोडी बोलण्याचा, तर काय पाहिजे नाही. पाहून घ्या त्या पुढच्या दारात. आता आजच्या लोकांना चालत नाही, ते लगेच पाहिजे आणि त्यासाठी सत्य योग्य आहे. मला सांगतो आणि माझी आपल्याला विनंती आहे, पुष्कळ बोलण्यासारखं आहे, परंतु आज एक चांगल्या वातावरणात आपली सभा होते. ते आमच्या भाऊंचा आग्रह इरिगेशन जागेमध्ये काय अतिक्रमणाचा विषय आहे. तुम्ही चिंता करू नका भाऊ, तुम्ही सांगितलं ना आता आम्ही काढणार नाही अतिक्रमण. भाऊंचा आदेश म्हणजे आम्हाला आदेश आहे. जलसंपदा खात्याकडेच आहे. मी सांगितलं म्हणजे झालं काम, तुम्ही चिंता करू नका. म्हणून मित्र बंधू भगिनींना माझी विनंती आहे की आता उद्याच मतदानाला आपण जाणार आहोत. देवळालीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कमळाच्या 22 जागा निवडून द्यायचं काम आपल्याला करायचं. 22-0 करा. मी तुम्हाला अतिशय नम्रपूर्वक सांगतो की तुमच्या देवळाली शहराच्या विकासाला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी सांगतो कुठेही काही पैसा कमी पडणार नाही. तुम्हाला खात्री 22-0 झाला पाहिजे. करणार का आपण? हात वर करून सांगा मला. देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने आज सांगता सभा होती. आदरणीय पालकमंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांची सभा आज झाली आणि या सभेच्या माध्यमातून देवळाली प्रवरा नगर परिषदेला जे काही भारतीय जनता पार्टीचे पॅनलचे उमेदवार आहेत त्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह इतर 21 आणि नगराध्यक्ष असे मिळून 22 उमेदवार एकमेव पॅनल असा आहे भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी की ज्याचे पूर्ण उमेदवार पूर्ण ताकदीने या रिंगणात उतरलेले आहेत. त्यांना सर्वच्या सर्व 22 उमेदवारांना निवडून द्यावं यासाठी आज नामदार साहेब देवळालीत त्यांनी आव्हान केलं आणि ते आव्हान करत असताना सभेच्या वेळेला मी ज्या काही मागण्या त्यांच्याकडे केल्या की नगराध्यक्ष म्हणून मी निवडून आल्यानंतर जनतेची कामं करायची आहेत आम्हाला. त्यासाठी पाणी पुरवठा योजनेचा सोलर सिस्टीम असेल की सोलर प्लांट उभा करून मुळा डॅमवर तिथे वीज बिल जे काही आम्हाला पालिकेला येत आहे ज्याचा भार पालिकेवर पडतोय ते कमी व्हावं. त्यासाठी त्यांनी आम्हाला तिथं जागेला मंजुरी दिली मुळा डॅमला. त्याचबरोबर आमच्या इथं काही अतिक्रमण धारकांचा प्रश्न होता की सरकारी जागेत अतिक्रमण होते आणि त्यांना काही नोटीस वगैरे आल्या होत्या, त्याही बाबतीत त्यांनी पॉझिटिव्हिटी दाखवली. त्याचबरोबर महाराष्ट्रभर जो बिबट्यांचा प्रश्न भेडसावतोय, देवळाली हे शहर जरी असलं नगर परिषद म्हणून तरी ग्रामीण भाग आहे, वाड्या वस्त्या आहेत, त्यामुळे या ठिकाणी स्ट्रीट लाईटची खूप आवश्यकता आहे. त्या माध्यमातून ज्यावेळेस त्यांच्याकडे ही मागणी केली त्यावेळी त्यांनी जाहीर भाषणातून सगळीकडे तुम्हाला देवळालीला तुम्ही मागाल तेवढे सोलर स्ट्रीट लाईट देतो हा शब्द या निमित्ताने आम्हाला दिलेला आहे. त्याचबरोबर 22-0 करून द्या, देवळालीचं पालकत्व मी स्वीकारतो आणि देवळालीला कुठलाही निधी कमी पडू देणार नाही हा शब्द आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी या निमित्ताने दिलेला आहे. त्यामुळे मला पक्का विश्वास आहे, माझ्या देवळालीकरांवर, माझ्या सर्व शहरवासियांवर मला पक्का भरोसा आहे का भारतीय जनता पार्टीला 22-0 ते पालिकेत पाठवल्याशिवाय राहणार नाहीत. धन्यवाद.